शांती समिती, श्रीगोंदा या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून आपण ह्या ऑनलाईन तासिका या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. तर आपण भाषा विषयाचा अगदी शेवटच्या घटकांकडे आलेलो आहोत. आज एक आणि उद्या शेवटचा घटक आहे, म्हणजे भाषा विषयाचा आपला पूर्ण अभ्यासक्रम 2 दिवसामध्ये संपतोय आणि 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम 5वी शिष्यवृत्ती परीक्षेचा पूर्ण करायचा आहे, पूर्ण होणार आहे. मग उरलेल्या 2 घटकांमध्ये नेमकं काय आहे, तर आज आपण पाहणार आहोत आपली राष्ट्रीय प्रतीके, शौर्य पदके आणि वेगवेगळे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार. राष्ट्रीय प्रतीके हा एक तसं पाहिलं तर महत्वाचा घटक आहे आणि या घटकाबद्दल तुम्हाला अगोदरच बरीचशी माहिती आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण त्याची एक रिव्हिजन करणार आहोत, उजळणी करणार आहोत आणि त्या उजळणीतून आपल्या त्या माहितीचं दृढीकरण होणार आहे. पहा पुढे पहिलं राष्ट्रीय प्रतीक मी या ठिकाणी आहे राष्ट्रध्वज. आपला राष्ट्रध्वज आहे तिरंगा आणि या तिरंग्यामध्ये 3 रंगाचे पट्टे असतात आणि मधोमध निळ्या रंगाचं अशोक चक्र आहे, बरोबर. सर्वात वरती जो रंग आहे तो आहे केशरी, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग आहे. मधोमध जे अशोक चक्र आहे त्या अशोक चक्राला 24 आरे आहेत आणि ते आपल्याला सतत प्रगती करण्याचा संदेश देत असतं. तर राष्ट्रध्वजातले जे वेगवेगळे रंग आहेत, केसरी, पांढरा आणि हिरवा, हे आपल्याला त्याग, शांतता आणि समृद्धी याचं प्रतीक आपण मानतो, किंवा ते समृद्धी, त्याग, शांती, शांतता यांचा संदेश देत असतात. असा हा आपला राष्ट्रध्वज आहे, ज्याला आपण तिरंगा म्हणतो. आणि आपण वर्षभरामध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 1 मे महाराष्ट्र दिन या दिनाला या राष्ट्रध्वजाचं आपण फडकवत असतो, ध्वजारोहण करत असतो. त्यानंतर पुढचं आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे राष्ट्रगीत. जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे. या राष्ट्रगीताचे कवी आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. यांनी लिहिलेलं हे गीत आहे आणि त्या गीतामधून आपल्या देशातल्या समृद्धीचं, त्यानंतर वेगवेगळ्या ऐतिहासिक वारशांचं, आपल्या देशातली राज्य, नद्या यांचं वर्णन त्या राष्ट्रगीतामध्ये केलेलं आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय गीत. राष्ट्रीय गीत आपलं राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं हे राष्ट्रीय गीत आहे. म्हणजे पहा, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत. राष्ट्रगीत जनगण मन अधिनायक जय आपण म्हणतो ते दररोज. राष्ट्रीय गीत सुद्धा आपण दररोज म्हणत असतो. राष्ट्रगीताचे कवी रवींद्रनाथ टागोर, राष्ट्रीय गीताचे कवी आहेत बंकिमचंद्र चटर्जी. त्यानंतर राष्ट्रीय चिन्ह जे आहे आपलं, तर ते तुम्ही पाहिलेलं आहे, माहिती आहे तुम्हाला. सिंहस्तंभ शीर्ष सारनाथ येथील अशोक स्तंभावरून ते घेतलेलं आहे. 4 दिशेला 4 सिंह आहेत, 4 दिशेला त्यांची तोंड आहेत, परंतु आपल्याला प्रत्यक्षात आपल्या समोरची 3 दिशेचे 3 सिंह दिसतात. आणि त्याच्या खाली एक वाक्य आहे, सत्यमेव जयते. हे आपलं राष्ट्रीय वाक्य आहे. सत्यमेव जयते म्हणजे सत्याचा अंतिमतः विजय होतो, शेवटी सत्याचा विजय होतो असं म्हटलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय प्राणी वाघ म्हणतो, बेंगॉल टायगर हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. आपण राष्ट्रीय प्रतीक पाहतोय. राष्ट्रीय फूल, आपलं राष्ट्रीय फूल आहे कमळ. त्यानंतर राष्ट्रीय फळ आहे आंबा आणि राष्ट्रीय जलचर डॉल्फिन मासा आहे, राष्ट्रीय जलचर. त्यानंतर राष्ट्रीय पक्षी, सर्वांना माहित आहे आपल्याला, राष्ट्रीय पक्षी आहे मोर, पिकॉक हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. रंगबेरंगी असणारा हा सुंदर असा पक्षी आपला राष्ट्रीय पक्षी आहे. त्यानंतर राष्ट्रीय खेळ. आता खेळ म्हटलं की बऱ्याचदा
क्रिकेट आहे की नाही, आपल्या समोर क्रिकेट उभा राहतो, परंतु आपला जो भारताचा राष्ट्रीय खेळ आहे तो हॉकी आहे. आणि या हॉकीचा आपल्या भारत देशाला समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक पदक आपल्याला याच खेळातून मिळालेले आहेत, तो आहे हॉकी. त्यानंतर आपला राष्ट्रीय वृक्ष झाड जे आहे ते आहे वडाचं झाड आहे की नाही. विस्तीर्ण असं ते झाड असतं आणि त्या झाडाचा पर्यावरणाला खूप मोठा उपयोग होतो. असं वडाचं झाड आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. त्यानंतर म्हणजे ही जी राष्ट्रीय प्रतीक आहेत, आपला राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रीय खेळ, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय फळ, ही आपली राष्ट्रीय प्रतीक आहेत, राष्ट्रीय चिन्ह आहेत. आणि ही राष्ट्रीय चिन्ह तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत, परंतु त्याची फक्त उजळणी व्हावी असा या ठिकाणी आपला उद्देश आहे. त्यानंतर महत्वाचे दिनविशेष आपण पाहणार आहोत. परिपाठामध्ये आपण दररोज दिनविशेष हा भाग घेत असतो, बरोबर. मग त्या तारखेला किंवा आज 5 सप्टेंबर आहे, तर आजचा दिनविशेष काय आहे? आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे आणि त्यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करत असतो, बरोबर. हा आजचा दिनविशेष आहे. 6 सप्टेंबरला आणखी वेगळा दिनविशेष असेल, 7 सप्टेंबरला आणखी वेगळा दिनविशेष असेल. दररोजचा वेगवेगळा दिनविशेष काहीतरी असतो. एखादी घटना घडलेली असते किंवा एखाद्या थोर महापुरुषाचा, थोर नेत्याचा जन्म झालेला असतो, कुणाचं तरी निधन झालेला असतो आणि तो दिनविशेष असतो, बरोबर. तर आपण पाहणार आहोत महत्वाचे दिनविशेष. जानेवारी महिन्यापासून जर सुरुवात केली तर जानेवारी महिन्यामध्ये 3 जानेवारी भारतातील आद्य शिक्षिका असं ज्यांना म्हटलं जातं अशा सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारीला असते. त्यानंतर 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि 12 जानेवारीला आणखी राजमाता जिजाऊ यांची देखील जयंती असते. बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरी करतो. लक्षात ठेवायचंय, 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवक दिन. त्यानंतर 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते, ज्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आटोकाट असे प्रयत्न केले, असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते 23 जानेवारी. त्यानंतर 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन असतो. लक्षात ठेवायचंय, याच्यावर प्रश्न आलेला आहे एका वर्षी. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन असतो. तो बालिका दिन, राष्ट्रीय बालिका दिन आपल्याकडे साजरा केला जातो. त्याच्यानंतर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिन असतो, मतदार दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी नवीन ज्यांचं 18 वर्ष वय पूर्ण होतं अशा मतदारांची नोंदणी कॅम्प घेऊन आयोजित करून मोठ्या प्रमाणावर केली जाते. म्हणून 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन आहे. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. त्यानंतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशाचा कारभार आपल्या राज्यघटनेप्रमाणे सुरू झाला, त्याची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 30 जानेवारीला हुतात्मा दिन असतो. हुतात्मा दिन असतो म्हणजे हुतात्मा दिन का असतो तर 30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं निधन झालं आणि तो दिवस त्यांची आठवण म्हणून हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 28 फेब्रुवारीला
हा एक महत्वाचा दिन विशेष लक्षात ठेवायचा आहे. 28 फेब्रुवारीला आपला राष्ट्रीय विज्ञान दिन असतो आणि ह्या 28 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनावर प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचंय 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. आता जानेवारी फेब्रुवारी आपण डिसेंबर पर्यंत क्रमाने जात आहोत. जे ठळक राष्ट्रीय दिन आहेत किंवा जे ठळक दिनविशेष आहेत ते घेत आहोत. दररोज कसला तरी दिनविशेष असतोच. चला पुढे पाहूया. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असते. आपल्या भारतामध्ये एक लोककल्याणकारी राज्य स्थापन करणारे आणि जनतेच्या कल्याणासाठी राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. त्यानंतर 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन असतो. म्हणजे 8 मार्च या दिवशी महिला दिनानिमित्त आपल्याकडे भरपूर प्रमाणात कार्यक्रम साजरे केले जातात महिलांच्या बद्दल आणि हा जागतिक महिला दिन आहे पहा. म्हणजे काही दिन विशेष राष्ट्रीय आहेत तर काही जागतिक आहेत. त्यानंतर 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि ज्यांनी भारताचा राज्यकारभार भविष्यात कसा चालावायचं एक स्वप्न पाहिलं, ते स्वप्न सत्यात उतरवलं, संविधानाचं लेखन केलं, असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला असते. हा एक दिन विशेष लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 1 मे ला महाराष्ट्र दिन असतो. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून तो दिवस महाराष्ट्र दिन म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. आणि 1 मे या दिवशी म्हणजे जसं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या 2 दिवशी जसं आपण ध्वज फडकवतो, ध्वजारोहण करतो, त्याच पद्धतीनं या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सुद्धा आपल्याकडे झेंडावंदन असतं. त्यानंतर 1 मे ला आंतरराष्ट्रीय कामगार दिन असतो. आंतरराष्ट्रीय दिन आहे हा, कामगार दिन असतो. तोही या ठिकाणी विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचा 5 जून जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिन म्हणजे आपल्या सभोवतालचं जे पर्यावरण आहे त्याच्या संवर्धनाबद्दल, संरक्षणाबद्दल जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी जगभर वेगवेगळ्या पर्यावरण विषयक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. अशा प्रकारचा हा जागतिक पर्यावरण दिन आहे. त्यानंतर 21 जून आपली शाळा जून महिन्यात सुरू होते आणि सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यामध्ये शाळा सुरू झाल्यानंतरच्या जागतिक योग दिन असतो आहे की नाही. त्या दिवशी आपण योग म्हणजे योगासनं या ठिकाणी शाळेमध्ये करतो. मग योगासनं एकच दिवस करतो का? नाही, योगासनं दररोज केली पाहिजेत असं त्या दिवशी सांगितलं जातं. परंतु आपल्याला बऱ्याचदा फक्त 21 जूनलाच योगासनं करावेत अशा पद्धतीनं 21 जून जागतिक योग दिन. त्यानंतर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. इंग्रज भारतात आले, राज्यकर्ते बनले आणि त्यांच्या गुलामगिरीतून, त्यांच्या जोखडातून मुक्त झालेला दिन म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून आपण हा साजरा करतो. त्यानंतर आजचा दिवस आहे 5 सप्टेंबर शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून आपण साजरी करतो. आज शिक्षक दिन आहे आणि या शिक्षक दिनानिमित्त सर्वांना सुट्टी आहे. काल बऱ्याच ठिकाणी आपण शिक्षक दिन साजरा केला आहे. आज सुद्धा शिक्षक दिन साजरा होणार आहे, आपण करणार आहोत. त्यानंतर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असते. हा, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असते पहा, आहे की नाही. सुट्टी असते आपल्याला, परंतु आपण जयंती साजरी करत असतो. प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक गावामध्ये, सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये
महात्मा गांधींची जयंती साजरी केली जाते आणि महात्मा गांधींच्या जयंतीचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. पूर्ण जगभर महात्मा गांधींची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानंतर आणखी एक महत्वाचा जो दिन विशेष आहे तो 11 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबर या दिवशी शिक्षण दिन असतो. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे एक आठवण म्हणून हा दिवस 11 नोव्हेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 14 नोव्हेंबर बालदिन असतो. बालदिन म्हणजे कोणाची जयंती? तर बालदिन म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. आणि पंडित नेहरूंना सर्व मुलं चाचा नेहरू म्हणायचे आणि त्यांना लहान मुलं खूप आवडायची. लहान मुलांवर त्यांचं विशेष प्रेम असायचं. म्हणून त्यांच्या जयंतीचा जो दिवस आहे जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 23 मार्च जागतिक हवामान दिन असतो. या 23 मार्चला हवामान विषयक म्हणजे जगाचं, आता तुम्ही 5व्या इयत्तेत शिकताय, परंतु जगातलं एकूण जे पर्यावरण आहे किंवा हवामान आहे त्याची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे, बिघडत होत चाललेली आहे. त्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात येतील अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी या जागतिक हवामान दिनाच्या दिवशी साजरे केले जातात. 23 मार्च जागतिक हवामान दिन लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असतो. हा सुद्धा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा दिन आहे. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. त्यानंतर 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन असतो. मेजर ध्यानचंद ज्यांना हॉकीचा जादूगार म्हटलं जातं, हॉकी या खेळाचा, त्यांचा जन्मदिवस आहे. तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आणखी एक महत्वाचा दिन असा आहे 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन 8 सप्टेंबरला असतो. आणि 16 सप्टेंबरला ओझोन दिन असतो. आता हे 8 सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्यापैकी दिन आलेले आहेत. 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन. साक्षरता म्हणजे काय? लिहिता येणं, वाचता येणं आणि हिशोब करता येणं, बरोबर, तो आहे. त्यानंतर 16 सप्टेंबरला ओझोन दिन असतो. ओझोन म्हणजे काय? 16 सप्टेंबरला ओझोन दिन असतो. ओझोन म्हणजे काय आहे? तर ओझोन हे ऑक्सिजनचं एक रूप आहे. म्हणजे ऑक्सिजनचं नाव जे रासायनिक नाव आहे O2, तर ओझोनचं रासायनिक नाव आहे O3. आणि हा ओझोन वायू जो आहे तो आपल्या पृथ्वीचं सूर्यापासून येणाऱ्या अतितीव्र किरणांपासून रक्षण करतो आणि त्याच्याबद्दल जाणीव जागृती व्हावी म्हणून 16 सप्टेंबर हा ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे एकंदरीत जे सगळे दिनविशेष आहेत ते दिनविशेष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. केवळ परीक्षेसाठी नाही, तर आपल्या ज्ञानात भर पाडावी, आपल्याला त्या दिवसांचं महत्व समजावं म्हणून हे दिनविशेष तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजेत. आणि एकदा ते तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. म्हणजे वाचण्यापेक्षा लिहिलेलं आपलं जास्त काळ स्मरणात राहत असतं. म्हणून ते सुद्धा तुम्ही लिहून काढायचं आहे. त्यानंतर पुढचा आपला उपघटक आहे शौर्य पुरस्कार. आपल्या भारतामध्ये 6 प्रकारचे शौर्य पुरस्कार दिले जातात. त्यातला पहिला पुरस्कार आहे परमवीर चक्र. हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. युद्ध काळामध्ये जे भारतीय सैन्य आणि भारतीय सैन्यातील अधिकारी यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे महावीर चक्र. महावीर चक्र सुद्धा युद्ध काळामध्ये किंवा अशांततेच्या काळामध्ये उत्कृष्ट कामाबद्दल राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने मोलाच्या कामगिरीबद्दल हा महावीर चक्र पुरस्कार दिला जातो. त्यानंतर तिसरा पुरस्कार जो आहे वीर चक्र पुरस्कार, तो सुद्धा युद्धजन्य परिस्थितीमध्ये श्रेष्ठ अशा योगदानासाठी 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार दिला जातो. नंतर अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे जे पुरस्कार आहेत ते युद्धजन्य परिस्थिती व्यतिरिक्त इतर वेळी देशातली जी माणसं, जे अधिकारी सैन्य दलातील असू, पोलीस दलातील असू, चांगलं काम करतात
एक मनुष्य हानी, जीवित हानी, सार्वजनिक मालमत्तेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी काम करतात. त्यांच्यासाठी हे अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र पुरस्कार दिले जातात. पहा, काही काही लहान मुलांना सुद्धा शौर्य पुरस्कार दिलेले 26 जानेवारी तुम्ही पाहिले असतील. कुणीतरी कोणाला पाण्यात बुडण्यापासून वाचवलेलं असतं किंवा एखाद्या प्राण्याच्या हल्ल्यातून वाचवलेलं असतं, बरोबर. धाडशी हली नावाचा आपल्याला धडा आहे, पहा त्याच्यामध्ये त्या हलीला पुरस्कार दिलेला आहे. तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवलं त्यामुळं. अशा प्रकारचे हे 6 प्रकारचे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात. त्यांची माहिती असावी. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे राष्ट्रीय नागरी सन्मान. आपल्याकडे 4 प्रकारचे राष्ट्रीय नागरी सन्मान आहेत. त्याच्यातला क्रम जर पाहिला तर सर्वोच्च स्थानी आहे भारतरत्न, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर पद्मविभूषण, तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे, तिसऱ्या क्रमांकाचा सन्मान आहे पद्मभूषण आणि चौथा सर्वोच्च सन्मान आहे पद्मश्री. आता एक एक पुरस्काराबद्दल आपण माहिती पाहू. भारतरत्न. आता भारतरत्न पुरस्कार म्हणजे सन्मान हा आपल्या भारत देशातला सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो किंवा आहे. मग भारतरत्न सन्मान कोणाला दिला जातो तर अशा व्यक्ती की ज्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये या भारत देशासाठी अमूल्य अतुलनीय असं योगदान दिलेलं आहे, अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. किंवा कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. भारतरत्न आज ज्यांची जयंती आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना या देशातला सगळ्यात पहिला भारतरत्न पुरस्कार, भारतरत्न हा सन्मान दिलेला आहे. 1954 पासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. भारतरत्न सन्मान खेळासाठी दिला जात नव्हता, परंतु सचिन तेंडुलकर यांच्यासाठी खास घटनेमध्ये तरतूद करून एकमेव खेळाडूला आतापर्यंत मिळालेला पुरस्कार आहे भारतरत्न आणि ते खेळाडूचं नाव आहे सचिन रमेश तेंडुलकर. लक्षात ठेवायचे किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न मिळालेला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सन्मान मिळालेला आहे. त्यानंतर डॉक्टर विनोबा भावे यांना भारतरत्न सन्मान मिळालेला आहे. या ठिकाणी तुम्ही आता तासिका संपल्यानंतर एक काम केलं तर ते खूप फायदेशीर राहील. गुगलला विचारायचंय की आतापर्यंतच्या भारतरत्नाची यादी द्या. ते सगळी यादी टाकतील, कोणाला कोणत्या कामगिरीबद्दल भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे याची सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर पद्मविभूषण हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. भारतरत्नाच्या खालोखाल या पुरस्काराचं महत्व आहे. त्यानंतर पद्मभूषण हा एक सन्मान 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान आहे. म्हणजे दरवर्षी 26 जानेवारीच्या दिवशी हे पुरस्कार दिले जातात किंवा 26 जानेवारीच्या अगोदर या पुरस्कारांची घोषणा केलेली असते आणि नंतर माननीय महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण केलं जातं. त्यानंतर चौथा पुरस्कार आहे, सन्मान आहे पद्मश्री. म्हणजे हा जो क्रम आहे हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. पहा, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हा क्रम आहे त्या पुरस्कारांचा. उतरता क्रम किंवा असा चढता क्रम आहे, तो क्रम लक्षात ठेवायचा आहे. आणि आतापर्यंत आपल्या भारत देशातील भारतरत्न सन्मान प्राप्त व्यक्ती, पद्मविभूषण सन्मान प्राप्त व्यक्ती, पद्मभूषण आणि पद्मश्री हा सन्मान मिळालेल्या व्यक्ती यांची एक यादी तुम्ही करायची आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या कोण व्यक्ती आहेत, यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. बरोबर. भारतातील सर्वोच्च नागरिक सन्मान. आता जर जागतिक पातळीवरचा विचार केला तर जगामध्ये सुद्धा सर्वोच्च नागरिक सन्मान दिले जातात. जगातला सर्वोच्च नागरिक सन्मान हा मानला जातो किंवा पुरस्कार मानला जातो तो आहे नोबेल.
हा पुरस्कार कसा दिला जातो तर आल्फ्रेड नोबेल नावाचे एक शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यभरात खूप मोठी संशोधनं केली, खूप पेटंट मिळाले, त्यातून खूप पैसा मिळाला आणि एके ठिकाणी त्यांना असं वाटलं की ह्या पैशाचं करायचं काय आणि मग विचार असा करण्यात आला की ह्या रकमेमधून ही रक्कम एका म्हणजे एका बँकेमध्ये डिपॉझिट करून त्यातून जे मिळणारा पैसा आहे त्यातून हा पुरस्कार दिला जातात आणि खूप मोठ्या रकमेचा हा नोबेल पुरस्कार असतो. नोबेल पुरस्कार मिळणं ही खूप प्रतिष्ठेची सन्मानाची बाब मानली जाते. आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यानंतर जगदीशचंद्र बोस यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे आणि आता अलीकड आपल्या देशातील लहान अनाथ मुलांसाठी काम करणारे डॉक्टर कैलास सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे आणि सर्वात लहान वयात नोबेल पुरस्कार मिळालेला आहे तो अफगाणिस्तानच्या मलाला युसुफजई या शाळेत शिकणाऱ्या मुलीला तो पुरस्कार दिला होता. जगातील सर्वोच्च पुरस्कार नोबेल हा मानला जातो. त्यानंतर आणखी एक पुरस्कार आहे तो आहे पहा बऱ्याचदा दिनविशेष मध्ये वाचतो आपण रॅमन मॅगसेसे पुरस्कार. फिलिपाईन्स या देशाचे जे राष्ट्राध्यक्ष होते रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने हा पुरस्कार जगातील वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो आणि नोबेल जसा जागतिक महत्वाचा पुरस्कार आहे तसा रॅमन मॅगसेसे हा सुद्धा एक महत्वाचा पुरस्कार आहे जागतिक पातळीवरचा. बरोबर, म्हणजे आपण आणखी दोन पुरस्कारांची माहिती पाहिली नोबेल आणि रॅमन मॅगसेसे. असे अनेक पुरस्कार आहेत परंतु जे ठळक आणि महत्वाचे पुरस्कार आहेत ते लक्षात ठेवले पाहिजेत. त्यानंतर आपल्या भारतामध्ये खेळाडूंसाठी काही पुरस्कार दिले जातात तर त्याच्यामध्ये एक पुरस्कार आहे पहा खेलरत्न पुरस्कार. खेलरत्न हा पुरस्कार दिला जातो खेळाडूंना, म्हणजे विशिष्ट खेळामध्ये चांगल्या दर्जाची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. खेलरत्न पुरस्कार दिला जातो. त्यानंतर खेळाडूंचे जे प्रशिक्षक आहेत कोच आहेत या कोच साठी आपल्याकडे पुरस्कार आहे द्रोणाचार्य पुरस्कार. हा द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो आणि द्रोणाचार्य पुरस्कार देणारे जे गुरु आहेत ते जे खेळाडू तयार करतात उत्कृष्ट असे खेळाडू त्या खेळाडूंसाठी पुरस्कार आहे अर्जुन पुरस्कार. अर्जुन पुरस्कार पहा हे दोन पुरस्कार हे तीन जे पुरस्कार आहेत खेलरत्न पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार हे खेळाशी संबंधित आहेत. आणि खेलरत्न पुरस्काराचं जे स्वरूप असतं किंवा द्रोणाचार्य अर्जुन तर असं मोठ्या एखादी मोठी मोठी रक्कम त्या ठिकाणी दिली जाते त्या खेळाच्या संवर्धनासाठी. अशा प्रकारचे हे पुरस्कार आहेत. नोबेल आणि रॅमन मॅगसेसे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार आहेत. तर की आपण भारतातले नागरिक सन्मान पाहिले आणि खेळाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर खेलरत्न पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार हे पुरस्कार सुद्धा महत्वाचे आहेत. म्हणजे आज आपण आजच्या तासिकेमध्ये बरीच माहिती पाहिलेली आहे पहा आपली राष्ट्रीय प्रतीक त्यांची नाव आणि आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची जी चिन्ह आहेत म्हणजे राष्ट्रध्वज असेल किंवा राजमुद्रा असेल राष्ट्रीय फळ राष्ट्रीय फूल राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय वृक्ष. त्यानंतर शौर्य पुरस्कारामध्ये आपण पाहिलं परमवीर चक्र महावीर चक्र वीर चक्र अशोक चक्र असे 6 प्रकारचे शौर्य पुरस्कार पाहिले. सर्वोच्च नागरी सन्मान ज्याच्यामध्ये आपण भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री त्याचबरोबर जागतिक पातळीवरचा नोबेल पुरस्कार असेल रॅमन मॅगसेसे पुरस्कार असेल
या पुरस्काराची सुद्धा माहिती पाहिली. खेळाच्या बाबतीमध्ये खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार हे पुरस्कार आहेत. 2000 आता थोडासा सराव पाहूया आपण. 2022 ला हा प्रश्न आलेला आहे पहा. अचूक जोडीचा पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. दुसरा पर्याय आहे बालिका दिन 14 नोव्हेंबर. नंतर हुतात्मा दिन 2 ऑक्टोबर आणि चौथा पर्याय आहे विज्ञान दिन 29 फेब्रुवारी. अचूक अचूक जोडी म्हणजे योग्य जोडी, बरोबर जोडी आपल्याला निवडायची आहे. मग शिक्षण दिन 11 नोव्हेंबर, बालिका दिन शिक्षण दिन 11 नोव्हेंबरला असतो. बालिका दिन 24 जानेवारीला असतो. बालिका दिन कधी असतो? 24 जानेवारीला असतो पहा. 24 जानेवारी. हुतात्मा दिन असतो 30 जानेवारी. आणि राष्ट्रीय विज्ञान दिन असतो 29 फेब्रुवारीला नसतो, तर तो असतो 28 फेब्रुवारीला. 29 ऐवजी 28 या ठिकाणी. म्हणजे या प्रश्नामध्ये पहिला जो पर्याय आहे शिक्षण दिन 11 नोव्हेंबरला असतो तो अचूक आहे, म्हणजे योग्य आहे. आणि बालिका दिन दिलेला आहे 14 नोव्हेंबर, चुकीचा दिलाय. 24 जानेवारीला असतो. हुतात्मा दिन 2 ऑक्टोबर दिलाय, तो 30 जानेवारीला असतो. राष्ट्रीय विज्ञान दिन 29 फेब्रुवारी दिलाय, तो 28 फेब्रुवारीला असतो. म्हणजे अचूक जोडी जी आहे ती आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे जे दिनविशेष आहेत त्या दिनविशेषावर मध्यम स्वरूपाचा किंवा कठीण स्वरूपाचा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणून सगळे दिनविशेष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सोपा प्रश्न आहे पहा. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? आता मी मागाशी सांगितलं होतं की त्या नागरी सन्मानाचा जो क्रम आहे तो लक्षात ठेवला पाहिजे. बरोबर. या ठिकाणी जो क्रम दिलाय तो पहिल्यांदा दिलाय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न दिलाय. मग सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? तर तो आहे भारतरत्न. सर्वोच्च भारतरत्न. त्यानंतर दुसरा आहे पद्मविभूषण, दुसऱ्या क्रमांकाचा पद्मविभूषण. नंतर पद्मभूषण आणि चौथ्या क्रमांकाचा जो पुरस्कार मानला जातो तो आहे पद्मश्री. मग सर्वोच्च कोणता आहे? तर तो आहे भारतरत्न. म्हणजे या पुरस्कारांचा जो क्रम आहे तो क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संविधान दिन कधी असतो? 26 जानेवारी, 26 नोव्हेंबर, 25 जानेवारी, 25 जून. संविधान दिन दररोज आपण शाळेमध्ये परिपाठामध्ये संविधानाची उद्देशिका म्हणतो आणि शेवटी काय म्हणतो की आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी याद्वारे हे संविधान स्वतःप्रत अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करीत आहोत असं म्हणतो आपण पहा. म्हणजे संविधान दिन 26 नोव्हेंबर लक्षात ठेवायचा आहे. संविधान दिन 26 नोव्हेंबरला असतो. सव्वीस नोव्हेंबर. पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबरला असतो. 26 नोव्हेंबर लक्षात ठेवणं खूप अवघड नाही, दररोज ते आपण म्हणत असतो. यानंतर
पुढचा प्रश्न पाहूया. अयोग्य जोडी निवडा. राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय वृक्ष वड, राष्ट्रीय जलचर कासव. अशा प्रकारच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत. हे राष्ट्रीय प्रतीक आणि त्याची जी चिन्ह आहेत ते. आता राष्ट्रीय प्राणी वाघ बरोबर आहे, माहिती आहे सगळ्यांना. राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय वृक्ष वड आणि राष्ट्रीय जलचर कासव नाही. राष्ट्रीय जलचर कासव नाही. राष्ट्रीय जलचर आहे डॉल्फिन मासा. बरोबर. म्हणून या ठिकाणी कासव ही जी जोडी दिलेली आहे ती कशी आहे? ही जोडी चुकीची आहे, अयोग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपली जी राष्ट्रीय प्रतीक आहेत त्याच्यावर विचारले जाऊ शकतात. पुन्हा एकदा आज घरी गेल्यानंतर हेही काम करायचंय की जेवढी राष्ट्रीय प्रतीक आहे ती लिहून काढायची आहेत, वाचायची आहेत, म्हणजे ते लक्षात राहणार आहे. ही सगळी राष्ट्रीय प्रतीक, राष्ट्रीय चिन्ह, वेगवेगळे दिनविशेष आणि वेगवेगळे जे पदक आहेत, सन्मान आहेत, शौर्य पुरस्कार आहेत, हे याच्यावर फक्त 2022 ला जो मी पहिला प्रश्न घेतला होता तेवढा प्रश्न आतापर्यंत आलेला आहे. परंतु येत्या काळामध्ये या घटकाला जर वेटेज देण्याचं त्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्याने ठरवलं तर त्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. आणि म्हणून फक्त एका प्रश्नासाठी नाही तर आपल्या ज्ञानात भर पडावी, आपल्या माहितीत भर असावी, म्हणून आपण हे सगळे जे दिनविशेष आहेत पहा, दिनविशेषचं जे कॅलेंडर आहे, फक्त दिनविशेषचं एक कॅलेंडर आपल्याला उपलब्ध होतं. त्याच्यामध्ये फक्त दिनविशेष दिलेले असतात, आहे की नाही. त्याच्यामध्ये अगदी चिमणी दिवस कधी आहे, नारळ दिन कधी आहे, किंवा पृथ्वी दिन कधी आहे, अशा अनेक प्रकारचे दिनविशेष तिथे दिलेले असतात. आणि ते दिनविशेष वाचून लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या ज्ञानात भर पडणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे सगळे दिनविशेष आहेत. शौर्य पुरस्कार 6 प्रकारचे दिले जातात. राष्ट्रीय सन्मान 4 प्रकारचे दिले जातात. खेळाच्या संदर्भात काही पुरस्कार दिले जातात. हे सगळे पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की नोबेल पुरस्कार आणि रॅमन मॅगसेसे हे जे पुरस्कार आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. मग हे जे सगळं सामान्य ज्ञान आहे, हे सगळं सामान्य ज्ञान आपल्या लक्षात राहण्यासाठी निरंतर वाचन करणं गरजेचं आहे. किंवा चालू घडामोडीवर, आता हे जे पुरस्कार आहेत, शौर्य पुरस्कार असतील किंवा नागरी सन्मान असतील, हा चालू घडामोडीचा सुद्धा महत्वाचा एक भाग आहे. कारण दरवर्षी हे पुरस्कार कोणाला ना कोणाला तरी दिलेले असतात आणि त्या पुरस्कारांची माहिती आपण घेतली पाहिजे. पुरस्कार 2025चा, 2024चा भारतरत्न एवढ्यात कोणाला दिलेला आहे, पद्मश्री कोणाला दिलेला आहे, पद्मभूषण कोणाला दिला आहे, याचा एक विचार केला पाहिजे किंवा त्याचं वाचन आपण केलं पाहिजे. यासाठी बऱ्याचशा मुलांना सवय असते, बऱ्याच जणांच्या घरी वर्तमानपत्र येतं पहा, त्याला आपण पेपर म्हणतो, बरोबर, न्यूजपेपर. त्या न्यूजपेपरचं वाचन केलं तर त्या न्यूजपेपर मध्ये सुद्धा दररोजचा जो दिनविशेष दिलेला असतो पहा, आणि अतिशय त्या दिवसाचे सगळे घडलेल्या सगळ्या घटना, लावलेले शोध, है की नाही, या सगळ्यांवर आधारित दिनविशेष दिलेला असतं. किंवा जन्म, कोणाकोणाचा जन्म झालाय, कोणकोणत्या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म झालाय, हे दिनविशेष तिथे दिलेले असतात. किंवा निधन झालेलं असतं, ते निधन झालेल्या व्यक्तींची नावं त्या ठिकाणी असतात आणि त्याचं साल दिलेलं असतं, तेही आपण वाचन केलेलं असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं भाषाविषयक सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी फक्त महत्वाचा उपाय आहे, तो उपाय असा आहे, फक्त वाचन करणे. पाठांतर करायचं नाही, वाचन करायचं आहे की नाही. वाचाल तर वाचाल म्हणून म्हटलं जात. आता
अजून एक मला 5वीच्या विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की 5वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे, या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट सगळ्यांकडे असणं गरजेचे आहे, ती म्हणजे सातत्य. आज काय सुट्टी आहे, मग आज काहीच करायला नको, असं अजिबात म्हणायचं नाही. दररोज नियमितपणे तुमचा जो दररोजचा नियमित अभ्यास आहे, तो अभ्यास केला पाहिजे. प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव केला पाहिजे, आहे की नाही? वाचन वाढवलं पाहिजे, जेणेकरून आपल्या ज्ञानात भर पडणार आहे. तर आज आपला भाषा विषयाचा हा सेकंड लास्ट तास होता असं म्हणावं लागेल. उद्या आपला शेवटचा तासिका आपण घेणार आहोत. तर मी काल जो तुम्हाला अभ्यास दिला होता, तो अभ्यास तुम्ही केला असेल. आज सुद्धा मी एक तुम्हाला अभ्यास सांगणार आहे. तुम्ही एक काम करायचंय, घरी गेल्यानंतर जानेवारी महिन्यापासून सुरुवात करायची आहे. आपला जो गुगल मित्र आहे, या गुगल मित्राला विचारायचं जानेवारी महिन्यातले दिनविषय सांगा. आणि मग त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा लॅपटॉपवर जानेवारी महिन्यातले सगळे दिनविशेष येतात. त्यातले जे तुम्हाला महत्वाचे वाटतात ते वाचन करा किंवा थोडक्यात लिहून घ्या. मग असं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं डिसेंबर पर्यंत यायचंय. आणि सगळे दिनविशेष एकदा तुम्ही लिहून घेतले, स्वतः लिहून काढले का ते तुमच्या चांगले लक्षात राहणार आहे. बरोबर. त्यानंतर आपली जी राष्ट्रीय प्रतीक आहेत ती सुद्धा एकदा लिहून काढायची आहे. राष्ट्रीय सन्मान जे आहेत 4 ते क्रमाने लिहून काढायचे. शौर्य पुरस्कार 6 आहेत, ते सुद्धा विशिष्ट क्रमाने जो क्रम दिलाय त्या क्रमाने लिहून काढायचे आहेत आणि त्यांचं वाचन करायचं आहे. आज या ठिकाणी आपण आज या ठिकाणी आपण शिक्षक दिन आहे आणि तुम्ही जे जिल्ह्यातले साधारण 400 ते 500 विद्यार्थी आहात, हे सगळ्या तुमच्या तुमच्या शिक्षकांची लाडकी विद्यार्थी आहात, आहे की नाही? मिशन आरंभ मधून गेल्या वर्षी तुमची निवड झाली आणि तुमच्यासाठी आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर माननीय आपले मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांची या ठिकाणी बदली झाली, माननीय आशिष एरेकर साहेब यांच्या काळामध्ये हा उपक्रम सुरू केला आणि सध्या आलेले आपले जे साहेब आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब माननीय आनंद भंडारे साहेब यांनी तोच कार्यक्रम आणखी ज्याला आपण काय म्हणू जोशाने पुढं सुरू ठेवा असं आपल्याला सूचना केली, मार्गदर्शन केलं. आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून हा एक चांगला उपक्रम आपण सुरू केला. आणि आज सुट्टी आहे, तुम्ही घरी आहात. कालच बऱ्याचशा शाळांमध्ये आपण हा शिक्षक दिन साजरा केलेला आहे. तुम्ही तुमच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यांनी दिल्या नसतील त्यांनी आज शुभेच्छा द्यायला काही हरकत नाही. आणि शिकवणारा शिक्षक असतो असं नाही. तुमच्या आपल्या घरातील आपले जे आई वडील असतात, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला शिकवायचं काम कोण करतं? आई करते. म्हणजे आई आपली पहिली गुरु म्हणायला हरकत नाही, पहिली शिक्षिका म्हणायला हरकत नाही. वडील काहीतरी शिकवत असतात, आजी आजोबा काहीतरी शिकवत असतात, काका काकू काहीतरी सांगत असतात, शिकवत असतात, आहे की नाही? चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करत असतात. किंवा आपल्या शेजारी पाजारी जी मोठी माणसं असतात ते सुद्धा काहीतरी चांगलं सांगत असतात समाजामध्ये, लहान मुलांना किंवा कोणालाही. म्हणजे जो आपल्याला चांगलं सांगतो किंवा आपलं भलं व्हावं ज्याला असं वाटतं, तो प्रत्येक जण तुमचा शिक्षक असतो. आणि अशा या शिक्षक दिनानिमित्त सर्व विद्यार्थी मित्रांना, शिक्षक बंधू भगिनींना त्या ठिकाणी मी शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजची तासिका आपण या ठिकाणी संपवत आहोत. उद्या पुन्हा भेटूया आपल्या भाषा विषयाच्या शेवटच्या तासिकेमध्ये. सर्वांना नमस्कार. पुनश्च एकदा शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.